शिर्डी शहरात नुकतीच जैन समाजाची बैठक पार पडली। यावेळी जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष नामदार ललित गांधी, भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी, महामंत्री विकास अच्छा, पुखराज लोढा, रतिलालजी लोढा, विजय पारक, विनोद संकलेचा, सतीश गंगवाल, गोकुळ ओस्तवाल, पंकज लोढा आदींसह समाज बांधव उपस्थित होते। यावेळी बोलताना नामदार ललित गांधी म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतर महाराष्ट्रातील जैन समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी जैन अल्पसंख्याक महामंडळाची स्थापना करण्यात आली। त्याबरोबर जैन समाजाला न्याय देण्यासाठी विविध असे धोरणात्मक निर्णय देखील घेण्यात आले। त्यामुळे महायुतीचे उमेदवार नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना शिर्डीसह राहाता तालुक्यातील जैन बांधवांनी एक विचाराने मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असं आवाहन ललित गांधी यांनी आपल्या भाषणात केलंय। राहाता तालुक्यात देखील जैन बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून येत्या 20 तारखेला नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं असं आवाहन विनोद संकलेचा यांनी यावेळी केलंय। या प्रसंगी संजय संकलेचा, महावीर गांधी, वैभव बाठिया, योगेश डोसी, मनोज कोठारी, जोगेश लोढा, प्रशांत कोठारी, फकीरा लोढा, नरेश सुराणा, शिखरचंद कासलीवाल, संदीप पारक, धीरज लोढा, मोहित गंगवाल, अनिल लोढा, राजेंद्र गंगवाल, निलेश संकलेचा, जयंतीभाई जैन आदींसह शिर्डीतील परिसरातील जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। फार क्वचित असे प्रसंग येतात की बाप आणि लेक दोघांची आपली मैत्रीचं नातं होतं। तसं माझं नातं बाळासाहेब विखे पाटलांची आणि राधाकृष्ण विखे पाटलांची आहे। सहकारातल्या देशातला पहिला साखर कारखाना काढणारे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांचा एक सहकारावर फार मोठे उपकार आहेत आणि सहकारात काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याबद्दल आदर आहे। आणि बाळासाहेब विखे पाटील केंद्रात अर्थराज्यमंत्री होते तेव्हा माझ्या कोल्हापूरच्या ऑफिसचं उद्घाटन मी त्यांच्या हस्ते केलं होतं आणि फेडरेशनचा अध्यक्ष झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आणि आमच्या दोघांचे कॉमन मित्र होते रत्नाकर गायकवाड, त्यावेळी सहकार आयुक्त होते आणि त्यांच्या कार्यालयावर आमची मैत्री झाली। 3 वर्ष आम्ही आठवड्यात एकदा भेटायचो विखे पाटील साहेब आणि आम्ही। त्यावेळी या शिर्डीशी आणि विखे पाटील परिवाराशी माझा जवळचा संबंध आहे। माझे चुलत भाऊ नगर जिल्ह्यामध्ये दिलीप गांधी खासदार होते, ते भाजपमधून निवडून यायचे परंतु विखे पाटलांची मदत असायची ते भाजपमध्ये नसताना। ते तुम्हाला सगळ्यांना मी काय वेगळं सांगायची गरज नाही। तर या आमच्या परिवाराशी त्यांचे अनेक वर्षांचे ऋणानुबंध आहेत। अगदी आपल्या जैन धर्माच्या बद्दल सांगायचं तर आपण नॉर्मली मी अनेक वर्ष जितो संस्था स्थापन झाली त्यावेळेपासून जितोशी कनेक्ट आहे की जैन समाजामध्ये एकता निर्माण झाली पाहिजे, आपण सगळे जैन एकत्र आलं पाहिजे आणि जैन लोकांनी जैन समाजाला गरज पडेल तरी मदत केली पाहिजे। मग ती व्यापारात असेल, नोकरी देण्याच्या निमित्तानं असेल, राजकारणामध्ये असेल, जैन समाजाच्या लोकांनी राजकारणात पुढे यावं यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले। हे करत असताना अनेक लोकांना आपण समाजामध्ये पुढे आणलं राजकीय दृष्ट्या, परंतु आपला ब्रॉडर उद्देश असतो जैन धर्माची सुरक्षा, जैन धर्मियांचा लार्जर इंटरेस्ट कशात आहे आणि तो विकास कशा पद्धतीने होईल। आणि त्या जैन समाजाबद्दल बोलायचं मी फार वेळ घेणार नाही तुमचा। या नजीकच्या 2 वर्षात आपण या नवीन महायुती सरकार बद्दल जर बोललं तर जैन समाजासाठी 4-5 मोठे निर्णय झाले। मरीन ड्राईव्ह माहितीये मुंबईमध्ये तुम्हाला? मरीन ड्राईव्ह मध्ये जागेचा दर काय? 1 एकर जागा किमान 200 कोटी रुपये असते। तिथं आपल्याला 3 एकर जागा जैन समाजाला दिली। कुठे दिली? देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली। हे महसूल मंत्री आहेत, त्यामुळे यांच्या मार्फत ते झालेलं आहे। हे आपल्यातल्या बऱ्याच लोकांना माहिती नाही। आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री 2च नाव डोक्यात येतात, ते सगळ्या प्रक्रियेमध्ये यांचं फार मोठं योगदान आहे। तुम्ही मगाशी गोशाळेचा उल्लेख केला, या देशातल्या 12,000 गोशाळा जैन समाज चालवतो। एकूण 16,000 गोशाळापैकी 12,000 गोशाळा जैन समाज चालवतो। गोशाळेमध्ये आपली अडचण काय असते? गाईला रोज चारायला पैसे लागतात, जेवढ्या गाई जास्त तेवढा खर्च जास्त। आपण देणगी गोळा करतो, समाजाची व्यवस्था चालवतो, परंतु कुठेतरी या गोशाळांना अडचण येते रोजचे पैसे उभा करताना। छोट्या छोट्या गावामध्ये राजस्थान आणि गुजरातमध्ये गाईला रोजच्या चाऱ्यात अनुदान द्यायची परंपरा आहे। महाराष्ट्रात अशी परंपरा नव्हती। महाराष्ट्रात पहिल्यांदा असा निर्णय घेतला आणि राज्यातल्या गायींच्यासाठी गोसेवा आयोग स्थापन केला, तो सुद्धा राधाकृष्ण विखे पाटलांच्या खात्यामार्फत झाला। गाईला राज्यमाता दर्जा दिला,
तो सुद्धा राधाकृष्ण विखे पाटलांच्या खात्यामार्फतच झाला प्रोसेस. आणि महाराष्ट्रातल्या गोशाळेतल्या प्रत्येक गाईला चाऱ्यासाठी रोजचं 50 रुपये अनुदान द्यायचा निर्णय हा राज्यातल्या एकूण गायींची संख्या बघितली तर वर्षाला 700 कोटी रुपयाचं अनुदान हे राज्यातल्या गायीला मिळणार आहे. त्यामध्ये सुद्धा राधाकृष्ण विखे पाटलांचा खात्याचा सहभाग आहे. तर अशा प्रकारचं काम ज्या व्यक्तीने आपल्या राज्यभरातल्या जैन समाजासाठी केलं असेल त्या व्यक्तीला ताकद देणं, त्या सरकारला ताकद देणं ही आपली सुद्धा जबाबदारी आहे. या सगळ्यात पेक्षा मोठं काम काय केलं असेल तर या सरकारनं भारत स्वतंत्र झाल्यापासूनच्या 75 वर्षाच्या आपल्या इतिहासामध्ये जैन धर्माला सर्वात मोठा सन्मान द्यायचं काम कुणी केलं असेल, जैन समाजासाठी सर्वात मोठा सन्मान द्यायचं काम कुणी केलं असेल तर ते महायुती सरकारने केलं. आपल्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आणि अशा प्रकारचं महामंडळ स्थापना करणारं हे देशातलं पहिलं राज्य आहे. आणि ज्या सरकारनं आपल्याला सर्वोच्च सन्मान दिला ते सरकार पुन्हा सत्तेवर आणणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. आपण भगवान महावीरांचे अनुयायी आहोत, तिथं आपण कृतज्ञता पाहिली पाहिजे. आपल्यातलं एखाद्याचा बळी गेला तरी हरकत नाही, पण सरकार आलं पाहिजे. आपण संकुचित विचार करून चालणार नाही, आपल्याला ब्रॉड विचार करायला लागेल. हे सरकार येण्यासाठी आमचं मत वाया नाही घालवायचं. नाहीतर मी सांगतो जे करा, तो कधी करा नॉर्मल कोर्समध्ये. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हे व्यक्ती पुन्हा निवडून जाणं गरजेचं, निवडून जाणारच आहे, पण त्यामध्ये आपलाही सहभाग असला पाहिजे. आपण कुणाला देणं ठेवतो का? आपण व्याजासह परतफेड करतो, आपल्याकडे सवाया करून देतो, म्हणजे रुपया घेतला तर 100 रुपये द्यायचं परत. एखाद्याने मदत केली तर त्या उपकार आपण विसरायचे नाही, ते परत फेडायचे. आणि आपल्यासाठी तर या धर्माला सर्वोच्च सन्मान दिला, या सरकारला सवापट करून परत द्यायचंय आणि ते परत देण्याचा दिवस आहे 20 नोव्हेंबर. या समाजातलं आम्ही महाराष्ट्रामध्ये फतवा काढलेला आहे. आम्ही फतवा काढायला सुरू केला आता की जैन समाजाने 100% मतदान करायचंय. आम्ही जे आहे या भाजपचे समर्थक किंवा देशाच्या विकासासाठी जे काम करतात त्यांच्या बरोबर राहतो, परंतु मतदानालाच जात नाही. दान धर्म भरपूर करतो पण मताचं दान करत नाही. आम्ही घरात बसून भरपूर चर्चा करतो, आपण एक वेळ जातो पण महिला जात नाही. कोण जाणार, हे काम आहे ते काम आहे, आपणही त्यांना सांगत नाही जा मतदानाला म्हणून, किंवा वाट बघतो आपण. मी आता कार्यकर्ता आहे, पंकज लोढा आहे, मी मला कोणातरी फोन आला पाहिजे. ज्या लोकांना तुम्ही ओळखता त्या सगळ्यांना मतदानाला घेऊन जा आणि ट्राय करा जाणीवपूर्वक 100% मतदान झालं पाहिजे. आपण संघाच्या लेवलवर, संघपतींच्या लेवलवर कमिटी करा. प्रत्येक गावात आपण ते सुरू केलेलं आहे, समित्या बनवायचं आणि त्याने दिवसभर मॉनिटर करायचं. आता आम्ही मुंबईमध्ये सगळ्या संघाने काय केलेलं आहे, संघामध्ये नोकरशी ठेवा, सकाळी मतदान करून यायचं ते नोकरशी करायचं घरी जायचं. म्हणजे प्रश्न काही प्रलोभनाचा नाहीये, पण तुम्ही त्या निमित्तानं बाहेर पडलं पाहिजे, आलं पाहिजे. आम्ही 2 दिवसापूर्वी ठाणे जिल्ह्यात बऱ्याच सभा घेतल्या, अनेक आचार्यांचे चातुर्मास चालू आहेत. एका आचार्याने सांगितलं दिवसभरात सगळ्या ठाण्याच्या दोन्ही ईस्ट वेस्ट कल्याण डोंबिवली सगळीकडे त्यांनी काय फतवा काढला, आपण सणपूजन करतो, तुमच्याकडे करतात की नाही सणपूजन, 10 रुपये आपण काहीतरी करतो. म्हणजे प्रश्न पैशाचा नसतो, तो सन्मान असतो, आपला प्रभावना असते. तर मतदान करून येणाऱ्या प्रत्येकाचं 100 रुपये सणपूजन करायचं त्यांनी निर्णय जाहीर केला ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या जैन समाजाने. तसं तुम्ही इथे मी काय ठीक आहे सणपूजन करा, नको करू, पण तुम्ही एकत्रितपणे या सगळ्या लोकांना मतदानाला नेण्याची व्यवस्था करा. मतदानाला गेला की त्याला कुठं करायचं सांगायला लागत नाही आपल्याला, तो कमावरच जातो गो. पण त्याला मतदानाला गेलं पाहिजे, किंवा तो त्याला स्वातंत्र्य आहे, त्याला कळतं तेवढं काय आपलं हित कशात आणि कशात नाही ते. त्यामुळे आपण यावेळी 100% मतदान होईल ही जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. दरवेळी आपण चर्चा करतो, परंतु लोकसभेमध्ये जे चित्र समोर आलेलं आहे ते आपल्या सगळ्यांचे डोळे उघडणारं चित्र आहे. अतिशय धक्कादायक वास्तव आहे आणि ही परिस्थिती आता आपण जागे नाही झालो तर येणाऱ्या काळामध्ये अधिक बिकट होईल. आणि नंतर आपली जी संस्कृती आहे, आपण काय कपडे घालतो, आपल्या घरातल्या आया बहिणी काय कपडे घालतात, ही आपली संस्कृती आहे, ती संस्कृतीच नष्ट होईल तुमची. अशी परिस्थिती आपल्या समोर आहे आणि हे सगळं न कळण्या इतके अशिक्षित आपण नक्की नाही. या देशातला सगळ्यात सुशिक्षित समाज हा जैन समाज आहे. फक्त ती बुद्धी जरा जास्त झाली आपल्याला, तर आपण नुसतीच चर्चा करतो. तसं न होता प्रत्यक्षपणे आपण ते कृतीमध्ये उतरू. आणि यावेळी आपण माझं तुम्हाला आव्हान आहे, ही आपली शक्ती दाखवण्याची आपल्याला मिळालेली संधी आहे. आज सरकारनं आपल्याला ज्या 4 गोष्टी दिल्या या खरं तर यापूर्वी मिळायला पाहिजे होत्या, त्या या सरकारनं दिल्या. या दिल्या तर आपण याला मतदानातनं परतफेड करू आणि या निमित्तानं आपली ताकद दाखवली. उद्या कोणी आपल्या समोर तोंड वाकडं करून बघायची, डोळे वर करून बघायची हिंमत पडणार नाही. काय ते जे संजय राऊतनं आपल्या व्यापाऱ्यांच्या बद्दल जी भाषा वापरली, तुम्हाला आवडली का ते?
पटली का? मारला कोणी जोडा, कारण एक फोटो वगैरे मारा, जोडे मारो, आंदोलन करा. त्याचं काय हिंमत होती व्यापाऱ्याबद्दल बोलायची? कोणाला फसवलं? आम्ही कष्टाने मेहनत करून घर उभा करतो, जे घेतो तिथले इथं दान देतो, इथल्या समाजाच्या क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये खर्च करतो, कुठल्या कामामध्ये पैसे पहिला आमचे, आणि हे शिकवणार आम्हाला, सुद्धा दिवसभर दरोडे घालणार आम्हाला म्हणणार तुम्ही फसवता लोकांना, आणि हे आम्ही ऐकून घ्यायचं. अजिबात चालणार नाही अशा गोष्टी. तर अशा लोक ज्यांच्या बरोबर आहेत त्यांना उभाही करून घेऊ नका. जे अशा विचाराचे नेते या राज्यातल्या व्यापाऱ्यांना, ज्यांनी या देशाचं निर्माण केलं, देशाच्या राज्याच्या विकासामध्ये सर्वाधिक योगदान देणारे व्यापारी उद्योजक, आम्ही टॅक्स तर देतो, कोट्यवधी लोकांना नोकऱ्या दिल्या, आणि या देशाच्या विकासामधला सर्वात मोठा योगदान देणाऱ्या लोकांना तुम्ही चोर, फसवे, लुबाड, भेसळ करणारे म्हणत असाल, कोण ऐकून घेणार? ते गेले दिवस तुम्ही व्यापाऱ्यांना हलक्यात घ्यायची गरज नाही. आता मी राज्यातल्या व्यापार उद्योगाच्या शिखर संस्थेचा अध्यक्ष आहे. राज्यातल्या 1 कोटी व्यापाऱ्यांच्या वतीनं माझे त्यांना पुन्हा एकदा चॅलेंज आहे, पुन्हा अशी हिंमत करू नका, आम्ही पण तुमचा हिशोब चुकता करू. या 20 तारखेला हिशोब चुकता करणार आहे. त्याने माफी मागितली नाही 20 तारखेपर्यंत, तर त्यानंतर जे काय मिळेल ते ठोकून आम्ही त्याचा हिशोब चुकता करू. देऊ दे समोर आमच्या कधीतरी. हे आपण प्रत्येकानं ही भावना ठेवली पाहिजे. आपण कोणाचं वाकडं करायला जात नाही, आमच्या नादाला कोणी लागायचं नाही. मी 10-12 वर्षापूर्वी मध्य प्रदेश मधल्या सागर म्हणून गावात तिथे गेलो होतो. तिथल्या सराफ बाजारपेठेत माझ्या मित्राचं काम होतं, त्यांच्यावर गेलो. तिथे बोर्ड लावलेले होते असे प्रत्येक दुकानात, आपण बसतो त्या पाठीमागे, या सेलटेक्स इन्कम टॅक्स वालों को आना मना आहे. असं कसं बोलू शकतो म्हटलं तुम्ही? सेलटेक्स इन्कम टॅक्स कोणी घ्यायचं नाही आमच्याकडे, दादागिरी करायची नाही. मी काय असं म्हटलं सिस्टीम तुमची? त्या प्रत्येक दुकानदाराला एक शिट्टी दिली नाही, काठी दिली. कुणी असं दादागिरी करून काय मागायला लागलं, काही धतिंग करायला लागलं, कुठल्याही सरकारी अधिकारी त्रास द्यायला लागला, त्यांना नुसती शिट्टी मारायची. 80-90 दुकानदार आहेत पेटले, सगळ्यांनी काठी घेऊन यायचं. पुढचा कार्यक्रम काय सांगायची गरज नाही आपल्याला. मग अशा एखाद्या ठिकाणी बरोबर आपण त्या बांगड्या घालल्या का? हा, कोणी आपण कुणाच्या वाट्याला जायचं नाही, पण कोणी आला तर त्याला सोडायचं नाही. मी एकदा दिब्रुगडला मारवाडी समाजाचा राष्ट्राध्यक्ष असताना गेलो होतो आसाम. परिचय करून गेला आम्ही उभारल्यावर. हे ललित गांधी कोल्हापूरचे आहेत, ते पवनसिंग घटोवार म्हणून केंद्रीय मंत्री बसले होते स्टेजवर. ते म्हणजे ते सुहाग मध्ये चप्पल दाखवलं, तर कोल्हापुरी चप्पल, तेच कोल्हापूर का तुमचं? म्हणजे कोल्हापूर माझं तेच आहे, पण आमचा म्हटलं गुळ फेमस आहे. कोल्हापूरचा गुळ हा जगातला 1 नंबरचा गुळ आहे. तेव्हा आधी आम्ही गुळ देऊन बघतो. गुळात काम निपट बाबा, गुळात नाही निपटलं आमचा चप्पल आहे, आणि आम्ही त्या स्टाईलवर आम्ही काम करतो. ते आमचं गुळ देऊन झालंय काम महामंडळ वगैरे, त्यामुळे आपल्याला पुढचं काय काढायची गरज नाही पडलेली. आणि ह्या सरकारनं गेल्या 2 वर्षामध्ये मी व्यापार उद्योगाला तुमचा प्रतिनिधी म्हणून ज्यावेळी सरकारकडे गेलो, कुठलाही विषय घेऊन गेलो असेल, प्रत्येक विषयाला या सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिलाय. आम्हाला सन्मानाची वागणूक दिली. आपला पैशापेक्षा आमचं महत्व आमच्या सन्मानाचं आहे, आमच्या आत्मसन्मानाचं आहे, आमच्या स्वाभिमानाच्या सुरक्षेचं आहे. आम्ही कुणाकडे हात पसरायला जाणार नाही. आम्ही देणारे माणसं आहोत. आतापर्यंत आमच्या देशावरच चाललेलं आहे सगळं. तर आमचा सन्मान सुरक्षित राहिला पाहिजे ही आमची अपेक्षा. हे व्यापार करत असताना कुठल्याही सला 3पट अधिकारी येणार, तो आमचे हिशोब तपासणार, तो आमचा तुमचं फूड सेफ्टीचं सॅम्पल घेतो म्हणणार, केस करतो म्हणणार, काही करणार. आम्ही सगळ्या लोकांना सगळ्या जगाला चालवायचं आम्ही, हे आम्हाला कोणी काही शिकवतात. हे अशा गोष्टी चालून द्यायच्या नाहीत. त्यासाठी आपण संघटित राहिलं पाहिजे, आणि संघटित राहिले तर अशा कोणी आपल्यावर चुकीच्या पद्धतीनं काम करायचे, आपल्याही कोणी चुकीचं काम करू नये. पण आपण उगेच कुणी आपल्याला दम द्यायला ते ऐकायचं गरज नाही. ज्या ज्या सरकारकडे उद्योगांचं पेंडिंग अनुदान असेल, MIDCतल्या रस्त्याचा प्रश्न, जे जे घेऊन गेलो, कुठल्याही जण अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये मार्केट कमिटीला सेसचा प्रश्न आला, आम्ही राज्यस्तरीय बंद जाहीर केला. मुख्यमंत्र्यांनी मला आदल्या दिवशी फोन केला, रविवारी म्हणजे समोर 2 महिने इलेक्शन आले, तू आता बंद पुकारताय, कशाला सरकारवर हे करता तुम्ही? आम्ही कुठलं काम केलं नाही तुमचं, आणि हेही काम म्हटलं तुम्ही 2 महिने का पेंडिंग ठेवला विषय? तुमच्या पणन मंत्र्याला वेळ नाही म्हटलं आमच्याशी बोलायला. तू ये म्हटलं आज बंद थोडं मागे घ्या, आम्ही तुमचं जे असेल ते काम करू. तर राज्याचा मुख्यमंत्री 2 वर्ष आमची सगळी कामं केली. आम्ही तेवढं त्यांचा मान ठेवावा लागतो. आम्ही तो बंद मागे घेतला. ह्या सगळ्या राजकीय घडामोडी सुरू झाल्या तोपर्यंत त्यांनी देवेंद्रजींना सांगितलं की व्यापाऱ्यांची बैठक तुम्ही कंडक्ट करा. तुम्हाला पटणार नाही, 2 महिन्यापूर्वी समोर सगळ्या राजकीय घडामोडी एवढ्या हॉट असताना सुद्धा 2.5 तासाचा वेळ त्यांनी दिला. सह्याद्री गेस्ट हाऊस आपल्या व्यापाऱ्यांची बैठक झाली. प्रत्येक प्रश्न समजून घेतला. तिथल्या तिथे अधिकाऱ्यांना ऑर्डर दिल्या, समित्या नेमल्या, सगळे कामं. फक्त सेसचा विषय थोडासा पेंडिंग राहिला, बाकी सगळे कामं 90% कामं मार्गी लागली. कुठलाही प्रश्न त्यांनी पेंडिंग आपलं गेलो आणि दिले नाही असं कधी झालं नाही. मग असा आम्हाला सन्मान देणारे सरकार,
आमच्या धर्माचा सन्मान करणारं सरकार. म्हणतात आम्हाला सगळे गेले की तुम्हाला कशाला द्यायला लागते, तुम्ही आमचं सरकार चालवणारे एवढे पैसे तुमच्याकडे आहेत. देवगिरीचा डायलॉग तोच होता, तुम्ही कशाला काय मागतो ललित, तुम्हाला काय कमी आहे. म्हटलं प्रश्न पैशाचा नाहीये, प्रश्न आमच्या आत्मसन्मानाचा आहे, आमच्या धार्मिक अधिकारांच्या सुरक्षेचा आहे, आमच्या सामाजिक सुरक्षेचा प्रश्न आहे, राजकारणातल्या आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आणि हे करत असताना आमच्या समाजामध्ये 30% लोक असे ज्यांना 2 वेळची खाण्याची भ्रांत आहे. हे माहितच नाही त्यांना आपल्याकडे 10 चेहरे समोर दिसतात ते सगळे पैसेवालेच आहे आणि पैसेवाले, तर आमच्यामध्ये ते पण आहेत. मग त्यांच्यासाठी कोणीतरी बघितलं पाहिजे. तुम्ही सांगितले विहार भावामध्ये व्यवस्था, तुम्ही किताब पाठव नाही घ्यावं, विहार भावाची व्यवस्था पाहिजे. या महामंडळामध्ये ते सुद्धा घातलं. गेल्या 10 वर्षामध्ये अल्पसंख्याक महासंघ आपण जैन समाजाची राष्ट्रीय शिखर संस्था केली, त्याला अध्यक्ष म्हणून काम करताना आम्ही संदीपजी देशभर फिरलो, 3-3 वेळा फिरलो. देशभर जैन समाजामध्ये जागृती आणण्याचा प्रयत्न केला. ह्या सगळ्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे, या अधिकारांचा आपण वापर केला पाहिजे. हे करत असताना आमच्या लक्षात आलं की सगळ्या 6 मायनॉरिटीमध्ये एकत्र राहताना आमच्या इच्छाला जे आहे ते मिळवताना सुद्धा त्रास होतो. कोणाला तरी दुसऱ्यांचं वर्चस्व असतं, मग आम्हाला प्रत्येक पाठीमागे थांबावं लागतं. म्हणून आम्ही सरकारला सांगितलं की आम्हाला वेगळं पाहिजे. आणि हे देणारं देशातलं पहिलं सरकार आहे महाराष्ट्र. आता ह्याने दिल्यामुळे अजून 10 राज्यामध्ये आपाप होऊन जाईल. आता हे दिले ते कॉपी करा. हे देत असताना निवडणुकी आधी काहीतरी सगळं सरकार जाहीर करतं योजना घोषणा, असं केलेलं नाही. त्याने अतिशय चांगल्या पद्धतीनं या महामंडळाची रचना केली. अतिशय चांगल्या पद्धतीने या समाजाचा विकास झाला पाहिजे, या धर्माचा तुम्हाला ज्या काही सुरक्षा अपेक्षित आहेत त्या सगळ्या मिळायला पाहिजेत. हे आमच्या मागण्या मान्य करून त्यांनी महामंडळ दिलं. कुठेही राजकीय स्वार्थ न ठेवता दिलेले हे महामंडळ अतिशय चांगल्या पद्धतीने जी रचना केली. सगळ्यात मोठा अधिकार दिला जैन समाजासाठी. ज्या योजनांची तुम्हाला गरज आहे त्या योजना तुम्ही बनवू शकता, त्या दराचा खर्च महामंडळ करेल. महाराष्ट्रातल्या जेवढे प्राचीन ग्रंथ आहेत ते पुनर्लेखन करा, त्याचं रिस्टोरेशन करा. साधू संतांच्या विहारामध्ये अनेक अडचणी येतात, अनेक नवीन त्रास सुरू झाले, साधूंना वगैरे छेडछाडीसारखे प्रकारे घडायला लागले. तर या पूर्ण सुरक्षा व्यवस्था द्यायचे अधिकार या महामंडळाला दिले. ज्या ज्या ठिकाणी विहारामध्ये व्यवस्था नाही त्या ठिकाणी विहारभान निर्माण करायचे अधिकार सुद्धा या मंडळाला दिले. आपल्या युवकांना व्यापार उद्योग करायचा आहे, काहीतरी स्किल आहे, पण त्याकडे पैसे नसतात, बँका उभा करत नाही, तर त्यांना महामंडळामार्फत 50 लाखापर्यंत कर्ज द्यायची योजना सुद्धा यामध्ये मंजूर केली. ज्याच्याकडे स्वतःचं घर नाही, घर घेण्याची क्षमता नाही, त्याच्यासाठी होम लोन बिगर व्याजी द्यायची तरतूद यामध्ये केली. जैन समाजातला एक मोठा प्रश्न दुर्लक्षित आहे. आपल्या समाजातल्या अनेक विधवा महिला आहेत, त्यांना बघणारं कोणीच नाही, त्यांचं उदरनिर्वाह साधन नाही, त्यांना हात कुणाकडे पसरायचा. अशा विधवांना दरमहा 3,000 रुपये पेन्शन देण्याची तरतूद सुद्धा या महामंडळामध्ये केलेली आहे. या समाजासाठी जे जे लागेल ते सगळे देण्याची तरतूद केली. तर पुस्तकात थोडक्यात माहिती तुम्हाला दिली, जेवढे मुद्दे आम्ही दिले ते सगळे त्यात घातले. पहिल्या वर्षी 100 कोटीचं कर्ज द्यायचा अधिकार त्यांनी आम्हाला मंजुरी दिलेली आहे. रेग्युलर रिपेमेंट करणाऱ्याला व्याज माफ होणाऱ्या ते व्याजाची सबसिडी देण्यासाठी 10 कोटी रुपयाच्या अनुदानाची तरतूद केली. 50 कोटीचं भाग भांडवल दिलं. अतिशय सशक्त असं महामंडळ आपल्याला या सरकारनं बनवून दिलेलं आहे. त्यावर तितक्या दमदारपणे आपल्याला मतदान करून त्यांना याबद्दलचं आपल्याला परतफेड करायची आहे. माझं तुम्हाला हेच आव्हान आहे, या महामंडळाच्या योजनाचा लाभ पुरवण्यासाठी तुम्ही संकेतस्थळावर व्यवस्था तयार करा. कुणीही आपण किंवा इकडे तिकडे भटकत राहतो, माहिती मिळत नाही, कुठे होणार काय होणार, ती सगळी व्यवस्था इथे व्हायला पाहिजे. सगळी सिस्टीम आपला ऑनलाईन करायचा प्रयत्न आहे. त्यामुळे कुणीही या डिसेंबरमध्ये आपल्याला ते काम करायचं, जानेवारीपासून काम सुरू होईल प्रत्यक्ष. त्याच्यामध्ये आपला डाटा तयार पाहिजे. आपल्या समाजात किती लोकांना कशाची गरज आहे तो एकत्र झाला तर आपल्याला पुढे हे सगळे पैसे डिस्ट्रीब्यूट करायला सोपं होईल. तुम्ही जे अल्पसंख्याक दाखल्याचा कोणीतरी विषय मांडला तो आपल्या सरकारनं दाखला द्यायची तरतूद महाराष्ट्रात नाही आहे. जैन समाजाचं आपलं जे फेडरेशन आहे मायनॉरिटीचं, त्याला तो अधिकार दिलेला आहे. आपलं फेडरेशनचं सर्टिफिकेट ऑनलाईन मिळतं. AIJMF.in ही आपली वेबसाईट आहे. त्याच्यावर तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन केलं तर 24 तासात, फार तर 48 तासात ते सर्टिफिकेट मिळतं. ते तुम्हाला देशभरात सगळीकडेच व्हॅलिड आहे. तर ते सर्टिफिकेट ज्यांना पाहिजे तुम्ही ऑनलाईन नाही ते पण आता जिथे आलेलं सगळे अख्ख्या महाराष्ट्रात दिले, देशाला दिले, अख्ख्या चालूच आहे ना गेले 10 वर्ष. कोण नाही सांगत त्याला मला फोन करा. कोण शिष्यवृत्ती बंदच केली, योजनाच बंद केली त्यांनी. ती त्या सर्टिफिकेटचा काय संबंध, शिष्यवृत्तीला सर्टिफिकेट लागत नाही. तुमचं सेल्फ डिक्लेरेशन शिष्यवृत्तीला मान्य करायचं अशी ऑर्डर आपण नजमा आयुक्ताला मंत्री असताना करून घेतली. आपणच करून घेतली ऑर्डर ती, कारण आपल्याकडे दाखले देण्याची यंत्रणा नव्हती. त्याही त्यांनी आपल्या फेडरेशनला अधिकार दिला 2015 साली.
आपलं फेडरेशन नवीन होतं म्हणून आम्ही देशभर पोहोचणार आणि देशभरातला दाखले देणार, तोपर्यंत आमच्या विद्यार्थ्यांनी काय टाळ्या फुटायच्या काय, म्हणून त्यांनी सेल्फ डिक्लेरेशन मान्य केलं. पण तो आपला दाखला देशात सगळीकडे चालतो, कोण नाही बोलणार तर मला फोन कर, त्याला सांगतो, त्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत. आता तर आपल्याकडे महामंडळच आहे, आम्ही आता पुढे फाईल द्यायचो आणि त्याला रिक्वेस्ट करायचो, पुढे विखे पाटलाला फोन कर, देवेंद्र फडणवीसला फोन कर, एकनाथ शिंदेला फोन केली, एवढं आमची फाईल सँक्शन करायला हवा. आता आम्हीच करायचं सँक्शन, आम्हाला कोणाला सांगायची गरजच नाही. आता तो अधिकारी आपल्याला दिला, अध्यक्षपद दिलं, राज्यमंत्र्याचा दर्जा दिला आणि एक्झिक्युटिव्ह अधिकार दिले. आम्हाला कोणाकडे जायचं नाही, आम्हीच करायचंय. तर आता आपण जरी घेतलं नाही तर मग आपल्याला कोण वाचवणार नाही. जेवढी शक्ती या महामंडळाला दिलेली आहे, 3 वर्षाचा आमचा पहिला कार्यकाळ आहे, या 3 वर्षामध्ये किमान 2000 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या जैन समाजामध्ये आपल्याला वितरित करायचे. ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना, जे गरजू आहेत त्यांना, जैन आहेत म्हणून नाही, जैन समाजातल्या गरजू लोकांना द्यायचे. अशा लोकांना कोणी आपला येणाऱ्या 5 वर्षानंतर आपल्या समाजातल्या कुठल्याही माणसाला हात पुढे करावा लागणार नाही. ही जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे आणि ही तुम्ही घ्यावी अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय जिनेंद्र, जय महाराष्ट्र. साईबाबांच्या पावन नगरीमध्ये जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाचे आयोगाचे अध्यक्ष ललितजी गांधी, भारतीय जैन प्रकोष्ठचे परिणय अध्यक्ष संदीप दादा भंडारी यांच्या उपस्थितीमध्ये आज जैन महामंडळ मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये एका मुखाने मागणी झाली, एक बार फिर से राधाकृष्ण विखे पाटील फिर से, हीच मागणी झाली. आमचे सर्व जैन बांधव राधाकृष्ण विखे पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार, या मीटिंगमध्ये असा ठराव झाला. आणि सर्वजणांनी सर्व जैन बांधवांनी एक ठरवलं की विखे साहेबांशिवाय पर्याय नाही, विखे साहेबच आमचं सर्व काम तेच करू शकतात. शिर्डीचा विकास, त्या मतदारसंघाचा विकास तर कोणी केला असेल तर विखे साहेबांनीच केला, याच्या पुढचा विकास विखे साहेबच करतील. आमचे माननीय नामदार ललितजी गांधी यांनी विखे साहेबांनी आपल्याला काय काय मदत केली त्याचं पूर्ण मार्गदर्शन त्यांनी केलं. आणि ते सर्व मार्गदर्शन पूर्ण झाल्यानंतर संदीप दादा भंडारी यांनी सुद्धा जैन समाज बीजेपी आणि जैन समाजाचे काय संबंध आहे याची ती जाणीव करून दिली. आणि आम्ही आजपासून नाही, आम्ही पूर्वीपासून भारतीय जनता पार्टी बरोबर आहोत आणि भारतीय जनता पार्टी बरोबर सुद्धा आम्ही राहणार आहोत. दुसरा आम्हाला पर्यायच नाही आणि विखे साहेबांशिवाय दुसरा आम्हाला पर्यायच नाही. आमचे नेते राधाकृष्ण विखे पाटील एकमेव आमचे नेते आहेत. आजच्या बैठकीमध्ये जैन बांधव सकाळी 7 वाजताच मतदान राहणार आहेत. 100% मतदान घडून आणणार आणि पहिलं मतदान आपण स्वतः करून घेणार. मग आपल्या इथे आजूबाजूच्या माणसांना सांगणार की बाबा मतदान करून या. मतदान फक्त राधाकृष्ण विखे पाटील यांनाच करायचंय, फक्त कमळ कमळ कमळ, दुसरा विषय डोक्यात नाही. आता आमचे नेते महाराष्ट्राचे देवेंद्रजी फडणवीस, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जैन समाजाला भरभरून दिलंय, इतकं दिलं जैन समाजाला. जैन समाज यांची ऋण कधीच विसरू शकत नाही. सर्वजण आम्ही एकच मुखाने मागणी केली, राधाकृष्ण विखे पाटील मतदान करणार. दुसरं आमच्या डोक्यात समोर उमेदवार कोण आहे हे सुद्धा आम्हाला माहिती नाहीये. इतकी मोठी शोकत नाही का समोरच्या उमेदवाराची, फक्त आमचा एकच नेता राधाकृष्ण विखे पाटील. राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.